नमस्कार मंडळी. वीण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 18 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, इकडे समर खाली आलेला असतो आणि आजी इंग्लिश मूवी बघत बसलेल्या असतात. तेव्हा समर आजीला म्हणतो, अगं आजी, काय चाललंय तुझं आणि काय नुसती इंग्लिश पिक्चर बघत असतेस? मी किती वेळा तुला आवाज देतोय, तुझं लक्षच नाही. तेवढ्यात मग आजी त्याला म्हणतात, अरे पिंट्या, ये तू पण बघ, ये आपण दोघं पण बघू. तर मग पिंट्या म्हणतो, अगं आजी, ते सगळं जाऊ दे, मला प्रचंड भूक लागली आहे, मला पहिलं खायला दे. तेव्हा आजी म्हणते, अरे जेवण व्हायला अजून वेळ आहे, तोपर्यंत ये ना, आपण पिक्चर बघू. तर मग पिंट्या म्हणतो, अरे अजून वेळ? एवढा किती वेळ लागतोय? मला भूक लागली. ते काय नाही, मला भूक लागली, मला जेवायला हवंय. तेव्हा आजी बोलते, अरे थांब, स्वानंदी गुलाबजाम बनवते. गुलाबजामचं नाव ऐकून इकडे समरला खूपच आनंद होतो, कारण गुलाबजाम समरचे फेवरेट्स असतात. मग इकडे समर बोलतो, ठीक आहे, मग ठीक आहे, आणि थोडासा असा लाजतो आणि किचनकडे वळून हळूहळू बघत असतो. म्हणतो, त्या रोहनची ताई गुलाबजाम बनवते का? तेव्हा आजी म्हणते, हो हो, तीच गुलाबजाम बनवते. तिच्या हातचे गुलाबजाम बरे तुला चालणार आहेत. तेव्हा तो म्हणतो, अच्छा मग काय करणार? जेवण आहे ते, जेवायला नको का? असं त्या दोघांची इकडे नोकझोक चालूच असते. तिकडे स्वानंदी जेवणाची तयारी करत असते. तेवढ्यात मल्लिका आणि अर्पिता तिथे जातात आणि तिची मुद्दामूनच खुसपट काढतात आणि तिला म्हणतात, काय गं स्वानंदी, काय करतेस? तेव्हा स्वानंदी म्हणते, स्वयंपाक करते. तेव्हा मल्लिका म्हणते, काय स्वयंपाक? आणि तू तू कशाला करतेस? स्टाफ आहे ना? तर मग स्वानंदी म्हणते, अहो कशाला स्टाफ, 4 जणांचा तर स्वयंपाक आहे, मी करू शकते. तेव्हा मल्लिका तिला म्हणते, ऐक ना, तू ह्या सगळ्या गोष्टींची आहे ना सवय करून घे. आता तुझ्या त्या माहेरचं आहे ना, माहेरीच सोड. स्वानंदी सांगत असते ना की मी माझ्या माहेरी पण करायची म्हणून. तेव्हा मल्लिका तिला तसा टोमणा मारते आणि म्हणते, इथे ना आमच्या इथे स्टाफ आहे, आणि बोलते मालकांपेक्षा स्टाफच जास्त आहे, कळलं ना? असं मग ती स्वानंदीला खूपच खरीखोटी सुनवत असते. मग स्वानंदी पण एकटीच उभी राहते आणि शांत बसते. ती काही पुढं बोलत नाही आणि इकडे अर्पिता आणि मल्लिका दोघीही स्वानंदीला हसत असतात. नंतर इकडे दुसऱ्या बाजूला आपली अधीरा आणि तिची सासूबाई यांच्यामध्ये दोघींमध्ये संभाषण चालू असतं. तेव्हा मंदाकिनी म्हणते, गुरुजींचा कॉल आला होता, उद्या पूजा आहे. तेव्हा मग अधीरा म्हणते, उद्या का? कारण उद्या माझ्या भावाच्या तिकडे पण पूजा आहे, समरदादाची पण पूजा आहे आणि मला तिथे जायचं आहे. तेव्हा मंदाकिनी म्हणते, अगं पण आता तुझी पण पूजा आहे आणि उद्याचा शुभ मुहूर्त आहे, त्यामुळे तुम्हाला इथेच पूजेला राहावं लागेल. तर अधीरा म्हणते, अहो पण पण नंतर रोहनकडे बघून ती शांत बसते आणि म्हणते, ठीक आहे, सांगा मग पूजेला कधी, मग मी सांगते तिकडे, मी नाही यायला जमणार म्हणून. आणि म्हणते, ठीक आहे, मग आता मला साड्या वगैरे बघाव्या लागतील, कुठली घालायची ती तयारी करावी लागेल. आणि ती तिथनं निघून जाते. तेव्हा मंदाकिनी म्हणते, अरे बापरे, ही काय आत्ता साडी नेसणार आहे की काय? अशी विचार करत बसते. अरे पूजा तर उद्याची आहे. कारण मंदाकिनीला भरपूर राग येत असतो अधीराचा, कारण ती काहीच काम करत नसते आणि मंदाकिनीवर इकडे लोड पडलेला असतो, त्यामुळे ती टेन्शनमध्ये असते. नंतर इकडे आता समरच्या घरी पण सगळेजण जेवायला बसलेले असतात. समरचे गुलाबजाम आलेले असतात. जेवणाचं नाव काढून लगेचच नोकर सांगायला येतो की दादा जेवण तयार आहे, जेवायला चला. तेव्हा लगेचच समर पहिला जाऊन डायनिंग टेबलवर बसतो आणि तो बसतो आणि गुलाबजामची वाट पाहत असतो. तेवढ्यात तिथे मल्लिकाच्या जागी आपली स्वानंदी बसाय जात असते. तेव्हा मल्लिका म्हणते, ती माझी जागा आहे. तेव्हा स्वानंदीला ती तिथनं उठवते. तर स्वानंदीला खूपच वाईट वाटतं. मग नंतर आजी म्हणतात, ऐक स्वानंदी, तू समरच्या बाजूला बस. मग समरला पण आता टेन्शन येतं. समर म्हणतो, ऐका, माझं ताट माझ्या रूममध्ये द्या. तेव्हा आजी म्हणतात, कुठे चाललायस तू? इथेच बसायचं, काय रूम बीममध्ये जेवायचं नाही. सगळ्यांनी फॅमिलीला टाईम द्यायचा, आता सगळे नियम बदलणार. काय रूम बीममध्ये जेवायचं नाही, सगळ्यांनी एक टाईम तरी निदान संध्याकाळचं सोबत बसायचं, असं समरला आजी खडसावून सांगतात. तेव्हा मग समर कुठे थांबतो, म्हणतो, ठीक आहे, आता काय बोलायचं. नंतर मग आता स्वानंदी आणि समर जेवण करतात आणि मग समर स्वानंदीला लाजत असतो. गुलाबजाम लाजत लाजतच खात असतो. स्वानंदी त्याच्याकडे बघत असते आणि हसत असते. नंतर इकडे मंदाकिनीवर एकटीवर लोड पडलेला असतो. तिला जेवणाचं खूपच कंटाळा येत असतो, कारण स्वानंदी असताना सगळं स्वानंदी करायची ना, तर तिला खूपच पश्चाताप होत असतो की म्हणत असते की काय ही अधीरा, एवढे दिवस झाले लग्न होऊन आणि नुसती घरातच आहे, काहीच कामं करत नाही, नुसती रूममध्ये असते आणि काय करू, मला एकटीवर लोड पडतोय, अशी म्हणत असते. तेवढ्यात तिथे अधीरा येते. अधीरा म्हणते, काय करताय? तर मग ती मंदाकिनी म्हणते, जेवण बनवते.
आणि आता मला थोडीशी मदत कर. तर आदिरा म्हणते काय मी आणि मदत, आणि हसायला लागते. म्हणते अहो आई, मी मदत करायला आली ना तर तुमचं काम वाढवून ठेवेल, मला काहीच येत नाही. तेव्हा लगेचच मंदाकिनी म्हणते अगं हो, पण थोडं तरी काहीतरी येत असेल ना, कुकर तरी लावायला येत असेल. ती म्हणते नाही, मला काहीच येत नाही, आमच्याकडे स्टाफ होता आणि आता आहे ना तुम्ही पण स्टाफ बघा, कारण ना मला नाही जमणार, मला काहीच येत नाही. मला फक्त ना नूडल्स येतात बस, बाकी काही येत नाही, समजलं का. नंतर बोलते जोक होता. नंतर मग मंदाकिनी म्हणते अगं खरं बोल बाई, तुला खरंच काही येत नाही का. तेव्हा मग ती म्हणते अहो खरंच मला काहीच येत नाही, तुम्ही स्टाफ हे करा. तर लगेचच मंदाकिनी म्हणते अगं पण त्या स्टाफचे पैसे कोण देणार. तर मग अधीरा म्हणते आहे ना रो देईल. तर ती म्हणते काय रोहन देईल. मग ती बोलते अगं बाई जा विचार तू त्या रोहनला देतोय का बघ, आणि म्हणते थोडंसं तरी काहीतरी कर ना मला मदत, मंदाकिनी म्हणते. तर अधीरा म्हणते ऐका ना, हे तुम्ही आहे ना हे पीठ घ्या आणि हे तुम्ही मळा, आणि ह्याचं जेवण तयार झालं की मला ना आवाज द्या, मला नाही जमणार, तुम्हाला आत्ताच सांगते मी, आणि तुमच्या एकटीवर लोड पडायला नको म्हणून तर मी स्टाफ मागवणार आहे इथं. नंतर मग ती रोहनकडे येते आणि रोहनला सगळं काही सांगते. म्हणते बघ रोहन, मला काहीच जमत नाही आणि आपण आहे ना स्टाफ बघूया. तर रोहन म्हणतो काय स्टाफ, मला नाही जमणार. तर मग लगेचच अधीरा म्हणते का नाही जमणार. अरे कारण मला काहीच येत नाही आणि मग मी कसं काय मदत करणार ना, आईवर एकटीवर लोड पडायला नको म्हणून आपण स्टाफ मागवूया. तर नंतर इकडे रोहन नकार देतो. अधीराला त्याचा खूपच राग येतो. म्हणते काय असं का म्हणत आहेस तू, कारण तुला माहिती आहे माझ्या घरी स्टाफ होता आणि मला हे काहीच जमत नाही, मी काहीच मदत करू शकत नाही रोहन, बघ एकदा विचार कर. तर रोहन म्हणतो अगं ती लक्झरी लाईफ आहे आणि तू आत्ता नाही तुझ्याकडं, पण नंतर तर तू शिकशील ना, नंतर कर, हळूहळू शिकशील ना, कशाला असं करतेस, मला नाही जमणार. तेवढ्यात ती रोहनशी भांडत असते. नंतर तिकडे रोहनची आई येते आणि म्हणते काय रे इतका आवाज येतोय, का भांडत आहेत, बाहेरपर्यंत तुमचा आवाज जातोय. आणि मग रोहनला म्हणते अरे रोहन ऐक, तर ती म्हणते तर जाऊ दे ना, माझी काही हरकत नाही असं बोलते. तेव्हा मग लगेचच अधीराला राग येतो. म्हणते वाव अच्छा, म्हणजे आत्ता तुमची हरकत नाही तर, आणि आता तुझी हरकत असेल, अशी रोहनला बोलते आणि तिथनं निघून जाते. आता अधीराचं तर इकडं बिनसलेलंच दिसतंय. आता तिकडं स्वानंदी आणि समरचं काय होईल परमेश्वरालाच माहिती. अधीरा रागवून जाते आणि मंदाकिनी टेन्शनमध्ये येते. म्हणते काय रे देवा, या पोरीचं काय करावं. नंतर इकडे आता मंदाकिनी स्वानंदीला कॉल करते आणि सगळी काही हकीकत सांगते. म्हणते स्वानंदी काय गं कसं चाललंय तुझं. स्वानंदी म्हणते चांगलं चाललंय आई माझं, तुझं काय. तर आई म्हणते अगं काय गं तुला सांगू, सकाळपासून काम करते आणि जसं टिपिकल सासवा कशा सुनेची चुगले करतात तसंच ती आपल्या पोरीला सगळं हालचाल सांगत असते. की अगं काय सांगू, सकाळपासून रूममध्येच असते, रात्रीची फक्त जेवायपुरती येते, हांतरुणं पण उचलत नाही ना, तो कप उचलते, काहीच करत नाही गं ती अधीरा, काय करू मला काहीच कळत नाही. स्वानंदी म्हणते अगं आई हळूहळू शिकेल ती, इकडे तिची लाईफ खूपच वेगळी होती त्यामुळे ती कदाचित करत नाही आहे, ती नंतर शिकेल, अशी स्वानंदी तिच्या आईला समजावत असते. आणि म्हणते आपणच तिला समजावून घ्यायला नको का गं आई, अशी ती म्हणत असते. नंतर तिची आई म्हणते हो गं बाई तेच करते, पण मला आता खूपच टेन्शन आलं, काय करावं समजत नाही. नंतर मग स्वानंदीला विचारते तुझं कसं चाललं आहे. तर स्वानंदी म्हणते हो माझं चांगलं चाललं आहे, हाय व्यवस्थित, ही लोकं कशी मला आता समजून घेत आहेत तसं तुला पण आता अधीराला समजून घ्यावं लागेल आई, अशी ती आईला समजावते. म्हणते हां, आई म्हणते हो मी घेईल समजून. नंतर मग इकडे आई म्हणते उद्या सत्यनारायणची पूजा आहे. तर स्वानंदी पण सांगते इकडे पण आहे. तर आई म्हणते अगं इकडे पण आहे, मला नाही यायला जमणार, मस्त आली असती चांगलं झालं असतं तिकडं, पण आता मला नाही जमणार, अशी ती स्वानंदीला तिची आई म्हणते. स्वानंदी म्हणते बरं ठीक आहे, पण नंतर स्वानंदी पुन्हा समजावते की तू अधीराला समजून घे. नंतर मग तिची आई म्हणते ऐक ना गं स्वानंदी, तू तुझ्या बाबांशी बोलतेस का गं, थोडं बोल ना त्यांना, माझ्याशी एकदम मी भूत असल्यासारखं बाजूने निघून जातात, माझ्याशी थोडं पण बोलत नाहीत गं, तू समजव ना त्यांना. तर स्वानंदी म्हणते आई आता सध्या मामला गरम आहे त्यामुळे बाबा नाही ऐकणार, तू नको टेन्शन घेऊ, मी समजावते, बाबांचा राग शांत झाला ना तर बाबा आपोआप तुझ्याशी बोलतील, थोडा वेळ दे गं त्यांना, अशी स्वानंदी तिच्या आईला समजावते. आणि मग तिची आई बोलते हो गं हो, वेळ देते, तुम्ही पण माझ्या कुणी बोलायचं बंद नका होऊ गं, बोला सगळ्यांनी माझ्याशी,
आणि तिची आई रडत असते आणि स्वानंदी पण म्हणते रडू नकोस, काय नाही. तर आजच्या भागात आपल्याला हे असंच दाखवलं आहे आणि इथेच भाग संपला आहे. तुम्हाला पण आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.